नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सगळे? मस्त ना? असेच मस्त राहा मंडळी. हेमांगी कवीला पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल ती तिचा अनुभव शेअर करते. हिंदी पुरस्कार सोहळ्यात जय महाराष्ट्र ऊर भरून आला, कायच्या काय भारी वाटलं, हेमांगीने सांगितला अनुभव. आपल्या अभिनयासोबत हेमांगी कवी सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या पोस्टमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिच्या पोस्टची चर्चा सुरू झालेली आहे. हेमांगीने हिंदी मालिका पुरस्कार सोहळ्यातील आपला अनुभव शेअर केला. आपल्या मराठी भाषेला मिळालेलं प्रेम पाहून कायच्या काय भारी वाटतंय, असं हेमांगीने म्हटलंय. हेमांगी जी वाहिनीवरील कैसे मुझे तुम मिल गए या हिंदी मालिकेत भवानी चिटणीस ही व्यक्तिरेखा साकारत आहे. जी वाहिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जी रिश्ते अवॉर्ड 2024मध्ये हेमांगीला सर्वोत्कृष्ट आई अर्थात बेस्ट माचा पुरस्कार मिळाला. आनंदाने पुरस्कार स्वीकारताना रंगमंचावर गेलेल्या हेमांगीने मराठीत आपलं मनोगत मांडण्यास सुरुवात केली. त्यावेळी समोर बसलेल्या कलाकारांमधून जय महाराष्ट्राची घोषणा आली. तेव्हा ऊर भरून आला, बळ आलं असल्याचं हेमांगी सांगते. मातृभाषेत व्यक्त होताना इतर अमराठी कलाकारांनी त्याचं कौतुक केलं असल्याचं हेमांगीने सांगितलं. आपल्या भाषेवर अतोनात प्रेम असलं की आपण दुसऱ्या भाषेवर तितकंच प्रेम करतो. आपल्या मराठी भाषेला मिळालेलं प्रेम पाहून कायच्या काय भारी वाटतंय, अशी भावना तिने व्यक्त केली. हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, काल मातृभाषा दिन होता आणि कालच मला जी रिश्ते अवॉर्ड 2024मध्ये माझ्या कैसे मुझे तुम मिल गए या हिंदी मालिकेतील भवानी चिटणीस या व्यक्तिरेखेसाठी पुरस्कार मिळाला. माझ्यासाठी हा एक सुखद धक्का होता. रंगमंचावर गेल्यावर कळेना कुठल्या भाषेत भावना व्यक्त कराव्यात. समोर बसलेले बहुतांश लोक हिंदी भाषिक होते. मला हे माहीत असतानाही माझ्या तोंडून माझी मातृभाषा आली. ऐकणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी नम्रपणे माफी मागून मराठीत बोलू लागले. आणि जेव्हा समोरून जय महाराष्ट्र ऐकू आलं तेव्हा तर ऊर भरून आला. आणि इतर कलाकारांनी मराठीत बोलल्यावर प्रोत्साहन दिलं तेव्हा तर आहा खूप भारी वाटलं. रंगमंचावरून खाली आल्यानंतर बऱ्याच हिंदी भाषिक कलाकारांनी मी मराठीत व्यक्त झाल्याचं कौतुक केलं. अभिनेत्री हेमांगी कवीच्या याआधी काही पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्यावेळी तिच्या पोस्टवर आक्षेप घेत हेमांगीवर टीका करण्यात आली होती. तिचे ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र हेमांगीने या ट्रोलर्सला थेट सडेतोड प्रत्युत्तर दिलं. हेमांगीची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. त्यानंतर काहींनी अभिनेत्रीला ट्रोल केलं तर काहींनी मात्र तिच्या या पोस्टचं कौतुक देखील केलं. पण या पोस्टनंतर येणारी हेमांगी कवीची प्रत्येक पोस्ट चर्चेचा विषय ठरू लागली आणि ट्रोलर्स मंडळी ट्रोल करू लागले. पण अभिनेत्री मात्र या ट्रोलर्स मंडळींना पुरून उरली. पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर प्रत्येक कलाकाराचं अनोखं फॅशन पाहायला मिळतं. खास या रेड कार्पेट लुकसाठी अभिनेत्री लाखो कोट्यावधी रुपये खर्च करतात. मात्र अनेकदा अजब फॅशनमुळे त्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात. रेड कार्पेटवर अनेकदा आपण बॉलिवूड अभिनेत्रींना बोल्ड अंदाजात पाहिलं आहे. मात्र आता मराठमोळी हेमांगी नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यातील फॅशनमुळे चर्चेत आलेली आहे. जी रिश्ते अवॉर्डमध्ये तिने हजेरी लावली होती. त्यावेळी रेड कार्पेटवर तिने पापाराझींसमोर फोटोसाठी पोज दिले. तिचा हा व्हिडिओ पापाराझी अकाउंटवर पोस्ट करण्यात आला. मात्र यावेळी हेमांगी तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होताना दिसते. जी रिश्ते अवॉर्डसाठी हेमांगीने काळ्या रंगाचा अनोखा आउटफिट परिधान केला होता. विशेष म्हणजे ही वेगळ्या पद्धतीची साडी आहे. चंदेरी काठ असलेली काळ्या रंगाची साडी तिने नेसली असून त्यावर काळ्या रंगाचा कोट परिधान केला होता. डीप नेक कोटवर तिने ऑक्सिडाइज दागिने घातले. काठपदराच्या साडीचा असा हा अनोखा लूक पाहून नेटकऱ्यांनी व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींना हेमांगीचा हा अंदाज पसंत पडला तर काहींनी त्यावरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केलेली आहे. ही कोणती साडी नेसण्याची पद्धत, असा सवाल एकाने केला तर साडीची ऐशी तैशी केली अशा शब्दात दुसऱ्या युजरने नाराजी व्यक्त केली. साडी हा आपला पवित्र पोशाख आहे, तिला तुम्ही अशा प्रकारे नेसून तिचा अपमान करत आहात, असंही एकाने म्हटलंय. गरज नसतानाही तिने सुंदर लूक खराब केला, अशा शब्दात काही नेटकऱ्यांनी हेमांगीला ट्रोल केलंय. हेमांगी अनेकदा बोल्ड मानल्या जाणाऱ्या, सहसा मनमोकळे व्यक्त होणाऱ्या विषयांवर सोशल मीडियावर दिलखुलास मत व्यक्त करताना दिसते. हेमांगीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.